हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, आज आहे ना अजिबातच मूड नाही आहे व्लॉग करायचा. पण काल एवढं थकून आलो होतो. तुम्ही बघितलंच असेल मागचा व्लॉग की पवना लेकला गेलो होतो आम्ही आणि थकून आले. तर आज दिवसभर मी झोपून होते. आज पूर्ण पेंडिंग व्लॉग एडिट केले. मागच्या व्लॉगमध्ये बोलला असेल मी की मला स्टोरेज आले. तर माझे सगळे यूट्यूबचे व्हिडिओ मोबाईलमध्ये, त्यामुळे मला सगळं भरलेलं आहे माझा मोबाईल. पण काल मी थोडासा मोकळा केलाय आणि लॅपटॉप पण आम्हाला जरा तो पण भरलेला आहे. तर आम्हाला जरा रिपेअर करायचा आहे तो. तर त्याला पण मुहूर्त लागत नाही, त्यामुळं असंच ठेवावं लागणार आहे आता मोबाईलमध्ये व्हिडिओ. आणि आता माझं 7 वाजले 6:30 आणि आता मला चहा वगैरे झालेला आहे. शेवटी मी उठले आणि आता कुकिंग करायचं म्हणलं तर माझं फेवरेट आहे. माझा मूड चांगला होतो मग कुकिंग केल्यावर. तर मी आज करणारे भरलेली वांगी आणि पाणी पडलेलंच ना. आणि 2च वांगी आहेत. तर आम्ही तर काही वांग खात नाही, पण स्टील वांग्याचा रस्सा करणार आहे आणि भात आजचा मेनू आहे. आणि मटकीची भाजी दुपारची आहे. तर थोडीच एकदम आहे. भरली वांगी आणि भात करणार आहे मी. दीदीला काय माहीत नाही पण मी करणार आहे, कारण की परत आल्यावर मग विचार करण्यापेक्षा आत्ताच मी करते विचार आले तर. कारण की वांगी पण खराब होतात आणि एंड झालाय वांग्याचा. मम्मीने आणली तरी आम्ही 2-3च ठेवली होती वांगी आम्हाला, पण तरी पण आता संपून टाकलं. आणि आता भाजी काहीच नाही आहे. आता उद्याच्याला मी डब्याला उद्या गुरुवार आहे ना, तर दीदी थापोळं करून नेईल. म्हणजे माझा पण उपास आहे, मग ती तिचं थापोळं करून नेईल. आणि मी आता कढई तापत ठेवलेली आहे. तुम्हाला मी दाखवते भरली वांगी मी कशी करते. पहिले मी मसाला तयार करते. आता तर वाटण काय म्हणतात त्याला, ग्रेव्ही आपण काही करू नाही शकणार, पण विदाऊट ग्रेव्ही तर मला मम्मीने शिकवलेली आहे. मम्मी जशी करते तशी मी तुम्हाला करून दाखवते. बघू आता कशी होती ती. आता एक मी डिश घेते. त्यात कांदा बारीक चिरलेला, आज मी काहीच केलं नाही काम. फरशी पण नाही पुसली. काय एक वेळ चालतं. आणि मी तुम्हाला दाखवते आता रेसिपी. तुम्हाला दिसत असेल कढई तापत ठेवली मी आणि आता घेतलाय मी बारीक चिरलेला कांदा, एकदम बारीक चिरलाय. त्यात मी टाकणार कूट आणि ह्याच्यात मी आता ॲड करणार कूट. आणि हे तुम्ही भाजीबरोबर पण, असं कोणत्या पण भाजीबरोबर खाऊ शकता करून, कारण की खूप टेस्टी लागतं. म्हणजे तोंडी लावायला पण करू शकता कोशिंबीरच्या ऐवजी. भारी लागतं. माझ्या दीदीला आवडतं हे. आणि घरचे मसाले मी ॲड करते आता. आणि हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता कढईत तेल टाकून घेते. नाहीतर वांग्यात आता तुम्ही बघितलंच असेल मसाला भरते मी तो मसाला केलेला. झाकून ठेवणार. ओके, माझी मस्तपैकी वांग्याची भाजी झालेली आहे. आता मी खूपच झूम केलं आहे. आणि वांग तर आम्हाला आवडत नाही, पण तरी पण केलेलं आहे. मला आवडतं, पण मी हे रस्सा खाणार आहे. रस्सा म्हणजे पूर्ण ग्रेव्ही केलेली आहे मी अशी वाली. आणि आम्हाला चालून जाईल भातावरती. थोडी थोडी घेणार आम्ही. आणि ट्रायपॉड हातात घ्यायला लागतं मला. आणि इथं थोडीशी लाईट कमी पडते इकडच्या साईडला, म्हणून ट्रायपॉड हातात घेतला डायरेक्ट आता. आणि आता कुकर पण झालाय इथं. मी डायरेक्ट कुकरमध्येच भात लावलाय आणि तो पण गार होईल तोपर्यंत मी पोळ्या लाटून घेते आणि तुम्ही एन्जॉय करा. आता मी करून घेते पोळ्या आणि तुम्हाला दाखवता नाही येणार, कारण की मला अँगल्स ठेवता येत नाही कुठं. आणि रात्र झाली त्यामुळे अंधार पण पडलाय. तर मी पोळ्या झाल्यावर भेटते. आता 1-2च आम्हाला लाटायच्या छोट्या छोट्या पोळ्या. नाही तर मी 1 करल, काय बघू, नाही 2 करल आणि तुम्हाला दाखवते झाल्यावर. माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे ना. आता वाजलेत 7:45 आणि दीदी येईल आता 15 मिनिटात.
भात झालेला आहे. काय म्हणते त्याला, मी का अशी बोलताना पण अडकळते. पप्पा म्हणले तुला काय होते बोलताना, असं वाटतं नवीनच व्लॉगिंग स्टार्ट केलं आहे मी का काय माहिती, आज असं वाटतं मला. आणि वांग्याचं भरली वांगी केली आहे, भात केला आहे, 2 पोळ्या केल्यात आणि झालं आमचं जेवण. आणि जेवण करून आम्ही कुठेतरी बाहेर जाऊ फेरी मारायला, कारण की आज पण मला खूप मूड ऑफ होता माझा, त्यामुळं जाऊया. मग दुपारी लावून बसायचं. हॅलो, काय केलं आज दिवसभर? मज्जा. झोपून होते मी, अंघोळ पण नाही केली. मी दीदीसाठी सगळा स्वयंपाक केलेला आहे. ती दमून थकून येते ना. सकाळी मी उठले असते पण तूच उठवत नाही मला. बघा कशी करायला लागली आल्या आल्या. चहा आठवते, ट्रॅफिक लागलं होतं खूप. चलो बाय. झालं नेक्स्ट डे आणि मी चहा ठेवला मला, आणि मी आज एवढं काम केलं. आता वाजले 11:15 आणि आज भरपूर काम झालंय. सकाळीच आत्ताच झाली माझी आंघोळ. वॉटर ग्लो एवढं गोरी दिसते मी. आणि आज मी एवढे कपडे धुतलेत, सगळे मागं पण आहेत त्याच्या दीदीच्या ऑफिसचे, रोज घालून जात होते. काल मी धुतलेच नाही कारण की मीच आंघोळ नव्हती केली आणि काल खूप माझा मूड ऑफ होता, त्यामुळे मग मी काय केलंच नाही. आणि आता सगळे कपडे धुतले, पहिले आंघोळ वगैरे झाली. आता मी चहा पिते आणि पूजा करून घेते. आणि आज गुरुवार आहे तर माझा आज फ्रेश एकदम दिवस छान असतो माझा तो गुरुवार. आणि उपास आहे आज, तर मी साबुदाण्याची साबुदाणा भिजत ठेवला होता रात्री, तर आत्ता मी तो चांगला तसा काढून ठेवला आहे. थोडंसं माझ्याकडून पाणी जास्त झालं तर पण इट्स ओके. मी मागच्या लॉगमध्ये पण बोललेले की मी वरून पण पाणी शिंपडते, त्यामुळे मग माझं शिंपडायचं वाचते. आणि आता चहा ठेवला आहे, मी चहा पिते, पूजा करते छान. अजून मला आज फरशी पुसायची आहे. परत मला दत्तला जायचं आहे आज. इथं आमच्या शेजारीच दत्त आहे, दत्ताचं मंदिर आहे, तर मी मारुतीला पण जाईल, दत्त मंदिरात पण जाईल आणि तुम्हाला पण तसं दाखवेल मी. आणि एवढी घाण शक्कल झाली ना माझे आयब्रो, आता इथं दिसत नाही पण काय सांगू यार, एवढे घाण झालेत काय. असं झाले उद्याचा दिवस कधी जातो आणि मी शनिवारी जाते. बापरे, बघू आता. सकाळीच मम्मीचा व्हिडिओ कॉल झाला आणि 1 मिनिट चहा गाळला मी 2दा नाही चहा पित, पण आज उपवास आहे तर पिते कारण की भूक लागली मला. आणि पूजा झाल्याशिवाय मी खाली नाही जाणार कारण की मला परत मग फुलं पण आणायची आहेत, म्हणून मग मी चिप्स वगैरे नंतर सगळं घेऊन येईल त्यांना. आणि चला आता मी चहा पिते मस्तपैकी, गरमागरम चहा पिते आणि मग मी तुम्हाला भेटते. आता मस्त पूजा वगैरे झाली, फक्त आता फरशी पुसायची राहिली आणि खिचडी करायची राहिली आहे, तर तुम्हाला दाखवते. आज मस्त असं पूजा केली मी. आता फुलं आणते पहिले आणि पाया पडून येते दत्ताला आणि मारुतीला पण जाते, तुम्हाला मी दाखवते. चलो. ओके, दर्शन झालं. मी थोडंसं क्लिप नाही घेतला पण लांबून तरी घेतले कारण की जरा गर्दी होती दत्त मंदिरात आणि फुलंच नाही भेटली यार. मला वाटलं फुलं भेटेल आणि दत्त मंदिराचे तिथं पण नव्हतं फुलवाले आणि मारुती मंदिराचे तिथं पण नव्हतं फुलवाले. रोज असतात पण आज का काय माहिती नाही आहे. आय थिंक नंतर बसतील, बघू नंतर. पण मी एकदा जाऊन येईल. आणि मी आणले दही, त्या दिवशी सारखा डब्बा नाही भेटला, आणि ऑफकोर्स चिप्स. आणि आता मला भूक लागली, प्रचंड भूक लागलेली कारण की आणि साबुदाणा माझ्या पुरतच एकदम थोडासा भिजवला मी ह्यावेळेस, मागच्या वेळेसपेक्षा कमीच भिजवलं. आणि आता मी चलो खिचडी करून घेते, मग फरशा पुसते खाऊन, मग माझे ओके काम. बघू आता मी मला स्टाईल्स पण घासायच्यात जरा,
मला असं स्वच्छ आवडतं, सगळं मम्मीकडून आले माझ्या स्वच्छ. तर बघू आता दुपारी टाइम भेटला तर मग मी करेल. अजून मला लॉग एडिट करायचं, पहिले मी लॉग एडिट करणार आहे मग बाकीची सगळी कामं करणार आहे. आणि मागच्या वेळेस तर खिचडीची रेसिपी दाखवली मी कशी करते आणि 1 नंबर झाली ती मागच्या वेळची खिचडी. पण ह्या वेळची पण आता मस्त होणार आहे. आणि आज भरपूर धुतले मी कपडे सगळे आणि पुसायचे वगैरे पण सगळे धुवून टाकले. आणि चलो आता मस्त उदबत्तीचा वास येतोय घरात छान. फुलं मला असं रिग्रेट होते आता खूप, कारण की फुलंच नाही आणली यार. मी सकाळपासून म्हणते फुलं फुलं फुलं, पण फुलंच नाही आणली. आणि काल माझा मूड एवढा घाण होता, आज छान आहे कारण की आज गुरुवार पण आहे आणि असं दगडं मचडून झालं आता टॉप. आणि आता मी खिचडी करून घेते पहिले. आणि मला काल मम्मी पप्पांची एवढी आठवण येत होती, मी फोनवर पण बोलली की मला खूप आठवण येत होती. आणि मी अशीच पडून होते, काहीच नाही, आंघोळ पण नाही केली त्यासाठी. काय माहिती काय झालं असं आठवण येते नाही यार. 2 आठवडे भेटले नाही मी. फर्स्ट टाइम असं झालंय, फर्स्ट टाइम नाही असं झालं. मी कॅम्पला पण गेलते पण तेव्हा पण मला लास्टला खूप आठवण येत होती कारण की मी आजारी पडले होते. आणि आता असं झालं उद्याचा दिवस कधी जाईल. आणि परवा मी जाणार आहे सकाळी, आम्ही 6लाच निघणार आहे गाडीवर. आणि बघू आता तिकडे गेल्यावर छान छान लॉग करूया आपण, इंटरेस्टिंग काहीतरी. इकडे पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल चांगले लॉग. पण तरी रोज जायचा प्रयत्न करते मी बाहेर. आणि काल आम्ही कुठंच नाही गेलो, संध्याकाळी पण जाणार होतो फेरी मारायला. मागं मी बोलले होते मागच्या लॉगमध्ये, म्हणजे ह्याच्या आधी, पण नाही झालं जाऊन. पण बघू आता आज संध्याकाळी जायला आम्ही शॉपिंग करायला जरा थोडीशी. पप्पांना काय काय न्यायचं आहे आम्हाला, इथं जरा चांगलं भेटतं म्हणून मग इथूनच घेऊन जाणार आहे काहीतरी. आणि दीदीने आज नेला आहे पुलाव नेला आहे डब्याला. कारण की तिच्या फ्रेंड आहेत त्यांना ते भात नाही खात, पण त्यांना भात खाऊशी वाटतंय. आणि म्हणजे त्यांना भात मिळत नाही तिथं, त्यांच्यात नाही करत, म्हणून तिने भात केला आहे, सगळ्यांना नेलं आहे. कुकर भरून केलं तर भात. आणि आता तो थोडासाच उरला आहे. आणि मी आता खिचडी करते. संध्याकाळी स्वयंपाक करायचा मला लवकर, दीदी यायच्या आत आणि आवरून बसायचे कारण की दीदी आल्यावर आम्हाला लगेच जायचं आहे. तर चलो आता मी खिचडी करते आणि मग भेटते. वेगळ्या पद्धतीने मी खिचडी केली आहे. इथं सगळं पूर्ण मेल्ट झाले कारण की मी खिसलाय बटाटा. आपण चिरून टाकतो तर मी बटाटा खिसलाय. आता मी नैवेद्य दाखवते. आणि आता मी मला पण वाढून घेते. आणि वाजले ते 1 आणि 1 वाजता मी जाऊन दे माझंच म्हणजे फराळच करून घेते मी आता. नाही तर मी 4 वाजता पण खायची परत, की सकाळी 11 वाजता वगैरे खाली तर. पण आता थोडीच केली तर मी आता खाऊन घेते मस्तपैकी. मग मला सुचणार आहे कामं. फरशी पुसायची अजून. किती मी कामाचं बोलते ना. अजून पहिले मी फरशी पुसायच्या आधी एडिट करणार लॉग, नाही तर फरशी पण पुसेल. कुछ भी. आता चलो मी ना दोन्ही हाताने काम करते. आणि 10 वाले दही एवढे येतं 1 वाटी मला पुरेसं आहे, कारण की आमच्याकडे फ्रीज पण नाही आहे, त्यामुळं संध्याकाळी पण नाही राहत. आता थोडं खाते, नंतर थोडं खाते. आणि चलो आता दिवाबत्ती झाली की. आणि इकडे एवढी शांतता आहे त्यामुळे एवढं हळू बोलायला लागतंय ना. आणि तर मी सकाळचा भात गरम करायला ठेवला आहे. मला करायची उकडलेल्या बटाट्याची भाजी, तर मी बटाटे उकडून घेणार आहे. किती घेऊ बघू, 4 घेते. आणि मी झोपले होते फुल, कारण की माझं एवढं पोट दुखत होतं. काय माहिती दुखतंय, कळतच नाही आहे पोट. आणि झोपले होते मी. थोडंसं बरं वाटतं आता, पण थोडंसं नॉर्मल दुखतंय. आणि आता दिवाबत्ती केली. आता कुकर लावते ह्याचा बटाट्याच्या उकडायते.
पातेल्यात उकडण्यापेक्षा ह्याच्यात उकडलेलं पटकन होतं. आणि मी हळू बोलते तर मला कसं तरी वाटते. आणि पोळ्या तर दीदी आल्यावर करेल. मी बटाटा उकडून ठेवते, बटाट्याची भाजी करून ठेवते आणि नंतर बोलते. आज लॉक करायची पण इच्छा नाही. सकाळी चांगली पॉझिटिव्ह होते मी, पण आता संध्याकाळी माझी एनर्जीच डाऊन झाली पूर्ण. चहा पिलाय आणि चहा पण मला असा काय माहिती असं वाटतं सोडूनच द्यावं, एवढा घाण लागतोय ना चहा. एवढं चांगलं केलं मी इलायची वगैरे टाकून, पण माझ्या तोंडालाच चव नाही आहे. काय झालं काय माहिती, असं झाले. मी कधी जाते शनिवारी घरी, असं खूप हे झाले मला आता. लवकर उद्याचा दिवस येऊ दे, परवाचा दिवस येऊ दे. चला नंतर भेटते.